श्री स्वामी समर्थ। मूठभर चणे ठेवा, या जागेवर 7 पिढ्या बसून खातील इतका पैसा येईल। गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि याशिवाय हा दिवस गुरु बृहस्पतीला देखील समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांना प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो। यासोबतच या दिवशी केलेले काही उपायही खूप फायदेशीर ठरतात। जर तुम्हाला जीवनात काही समस्या येत असतील तर गुरुवारी संध्याकाळी गुळाचा हा उपाय अवश्य करा। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। जर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर गुरुवारी सकाळी स्नान करून केळीच्या झाडाची पूजा करा। त्यानंतर मुठभर भिजवलेली हरभरा डाळ आणि गूळ केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा। 5 किंवा 7 गुरुवारपर्यंत याचा अवलंब केल्यास तुम्हाला लाभ मिळेल। गुरुवारी संध्याकाळी 1 रुपयाचे नाणे, 1 गुळाचा गाळा आणि 7 गुंठ्या अख्खी हळद घ्या। त्यानंतर या सर्व वस्तू एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात घालून रेल्वे लाईन जवळील निर्जन ठिकाणी फेकून द्या। असे मानले जाते की हा उपाय केल्यास मनोकामना लवकर पूर्ण होतात। जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर केळीच्या झाडाजवळ जा आणि तेथे मातीत 1 किंवा 5 रुपयांचे नाणे गाडून टाका। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही। वारंवार प्रयत्न करूनही तुमचे काम होत नसेल आणि काही ना काही अडथळे येत असतील तर आज म्हणजेच गुरुवारी बृहस्पती देवाला गूळ अर्पण करा। यामुळे गुरु ग्रह बलवान होतो आणि त्याच वेळी मंगळावरही सकारात्मक प्रभाव पडतो। जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर मंदिरात जाऊन गुरुवारी 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ दान करा। यामुळे गुरुची कृपा राहील आणि तुम्हाला यश मिळेल। भगवान बृहस्पतीला पिवळ्या वस्तू खूप आवडतात, म्हणूनच पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ, फळे इत्यादींचे गुरुवारी ब्राह्मणांना दान करा। त्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दारात हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवावा। गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि घेऊ नका। जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो। संध्याकाळी 1 ज्येष्ठ पान घेऊन त्यावर देशी तूप आणि हळदीचे द्रावण घेऊन श्री विष्णवे नमः लिहून हे पान देवाच्या चरणी अर्पण करा। श्री हरी। यानंतर देशी तुपाचा दिवा लावा आणि कापसाची वात तयार करा आणि त्यात हळद आणि केशर यांचे मिश्रण लावा। हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णुलक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि सोबतच बृहस्पतीची अनुकूलता देखील प्राप्त होईल, ज्यामुळे धन आणि व्यापार दोन्ही वाढतील। जर कोणाचा गुरु कमजोर असेल तर शुक्ल पक्षाच्या गुरुवारी केळीच्या झाडाखाली दिवा लावावा, पिवळी मिठाई किंवा गूळ अर्पण करा, गाय गुरु मंदिरात सेवा करा, केशराचा तिलक लावावा। ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील त्यांनी गुरुवारी व्रत करावे। या दिवशी बृहस्पतेश्वर महादेवाची पूजा केली जाते। व्रत पाळणाऱ्यांनी या दिवशी एकदाच जेवण करावे, पिवळे कपडे घालावे, पिवळी फुले धारण करावी। अन्नामध्ये हरभरा डाळ असणे आवश्यक मानले जाते। उपवास करताना मीठ खाऊ नये। भगवान विष्णूची पिवळ्या रंगाची फुले, हरभरा डाळ, पिवळे वस्त्र आणि पिवळे चंदन यांनी पूजा करावी। पूजेनंतर कथा ऐकावी। या व्रताने बृहस्पतीजी प्रसन्न होऊन धन आणि ज्ञानाचा लाभ देतात। हे व्रत महिलांनी पाळावे असे म्हणतात। स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.